उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। उरण पोलिसांनी मोहसिन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे। त्याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलंय। मिळालेल्या माहितीनुसार मोहसिन हा यशस्वीच्या संपर्कात असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलंय। शेवटचं संभाषण देखील यशस्वी आणि मोहसिनमध्ये झालंय, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलंय। साम टीव्हीने या संदर्भातील वृत्त दिलंय। उरणमध्ये यशस्वी शिंदे हिची हत्या दाऊद शेखने केल्याचा आरोप आहे। यशस्वी 2 दिवस घरातून बेपत्ता होती। तिचा मृतदेह पोलिसांनी रेल्वे स्टेशन जवळ झुडपात आढळून आला होता। त्यामुळे एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती। तिच्या तोंडावर, पाठीवर, मानेवर आणि गुप्तांगावर वार झाले होते। तिचा असा मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला। यशस्वीच्या वडिलांनी या प्रकरणात दाऊद शेखचं नाव संशयित म्हणून घेतले होते। दाऊद शेख हा कर्नाटकचा रहिवासी आहे। पोलीस त्याच्या मागावर आहे, पण तो अद्याप सापडलेला नाही। त्याआधी पोलिसांनी मोहसिनला ताब्यात घेतलाय। यशस्वी आणि मोहसिनमध्ये शेवटचं संभाषण झालं होतं, त्यामुळे पोलिसांनी मोहसिनला ताब्यात घेतलं। पण मोहसिनचा यात काही सहभाग आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही। पोलीस चौकशी करत आहेत। यशस्वी प्रकरणात नवे खुलासे होत आहेत। एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। यामध्ये दाऊद शेख हा यशस्वी शिंदे हिचा पाठलाग करत असताना दिसत आहे, त्यामुळे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी हे फुटेज महत्त्वाचे ठरू शकते। यशस्वी गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीशी वारंवार फोनवर बोलत होती। तो व्यक्ती दाऊद असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय। यशस्वी शिंदे प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलाय। यामध्ये आरोपीनं हत्येच्या उद्देशाने तिच्यावर वार केल्याचं समोर आलंय। यशस्वीवर बलात्कार झाला नाही असं देखील स्पष्ट आहे।